शक्तीपीठ महामार्ग विरोधी करवीर तालुका 18 गावांसह संघर्ष समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रेड्यासह माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, माननीय माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सत्यजित पाटील, विजय देवणे, दुर्वास कदम, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके, वडणगे शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय श्री ज्ञानदेव पाटील, साबळेवाडी भगवानराव पाटील वाकरे, पांडुरंग शिंदे खुपिरे, अमर केंबळीकर खुपिरे यांच्या आणि वडणगे वाकरे, कसबा बावडा, कणेरी, शिये येथील शेतकऱ्यांच्यासह महिलांसमवेत शक्तीपीठ विरोध दर्शवण्यासाठी दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। माननीय जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या मोर्चासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता। दरम्यान या मोर्चामध्ये शक्तीपीठ महामार्गाला 18 गावच्या शेतकऱ्यांसह जमिनी जाणार असल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। तब्बल जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष माननीय श्री ज्योतिराम घोडके, वडणगे शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव पाटील, भगवान पाटील, पांडुरंग शिंदे, अमर केंबळीकर आणि शेतकरी यांनी रेडा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला। आमच्या जमिनी गेल्या तर पशुपालन, उत्तम व्यवसाय व युवा पिढी अडचणीत येणार असल्याचे पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी माननीय श्री पठाडे साहेब यांना सांगितले। एकतर शक्तीपीठ महामार्ग झाला तर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी, माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार सत्यजित कदम, विजय देवणे आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना पटवून दिले। यापुढे उग्र आंदोलन करू असा इशारा दिला। मोर्चामध्ये रेडा घेऊन गेल्याने चर्चेचा विषय ठरला। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी माझगाव प्रतिनिधी अनिल जाधव, माझगाव।